लखन कुठे दूर दूर दिसत नाही। तुम्ही म्हटले आणि ते आले बघा, 100 वर्ष आयुष्य त्यांचे। नमस्कार वहिनी। नमस्कार। भाऊ, तुम्ही केव्हापासून शेतामध्ये आलेले आहात? बस थोडाच वेळ झालाय, फिरता फिरता जाऊन यावं म्हटलं शेतावर। बागी, तू काल आंबा आणि चिकू विकलास बाजारामध्ये, पैसे दिला दादाकडे? तेही पैसे आले तेवढे मी दिले। अरे पैसे कशासाठी म्हणता तुम्ही? माझे बाग बगीचे सगळं सांभाळता, मी आजपर्यंत हिशोब घेतलाय का तुमच्याकडनं? बरं ठीक आहे लखन बागी, खूप उशीर झालाय, निघतो आम्ही आता। बागी, तुला दिमाग वगैरे आहे की नाही रे? भाऊला एवढेही पैसे द्यायची गरज काय होती? भाऊ, मी तुमच्यासारखा चिंदी चोर आहो, पहिले 20,000 रुपये काढून ठेवले। छान छान छान। हो बघा, नाही, या ठाकूरची जमीन माझ्या नावावर केली, नाव सांगणार नाही लखन। आपण इकडे आलो आणि माझ्या मुलाला भूक लागली असेल, भुकेने व्याकुळ झाले असेल। कसली त्याला भूक वगैरे लागतो, तो गावभर दिवसभर फिरत असतोय। त्याचा मित्र नंदू आणि तो नमस्कार राजा बाबू, या। नंदू सबका बंधू। मेल्या कुत्र्यामध्ये पाय गेला। मेल्या नाही, राजा बाबू आहे आमचे, राजा बाबू। काय लागलं का तुला? राजा बाबू काय झोकणी गिकणी झाले का? मला वाटते राजा बाबूला पोरगी आवडली असेल। जास्त लागलं वाटतं तुला, मी तो चल दवाखान्यात। नाही नको। अगं चल, नाही, घरी सोडतो, चल तुझ्या। वहिनी, मेल्या वहिनी म्हणतोस का मला? वहिनी काय बहीण, वाहिनी म्हणतात ती आहे ना गाडी आमची, ती वाहिनी आहे। लक्षात ठेवा, माझ्याशी गाठ आहे, चला निघा इथून। तुझा गुरु ठीक नाही नंदू। हा बरोबर आहे राजा बाबू, एवढा गुरु बरोबर नाही। काय बरोबर आहे? एकतर माझा ऍक्सिडेंट केला तुम्ही, वरून मला आवाज करता। तू मला ओळखलीच नाही वाटते, मी या गावच्या जमीनदाराचा मुलगा। मग मी काय करू? असशील तू आपल्या घरचा। राजा बाबू इकडे, पोरगी बहुत भारी आहे। हो, भारीच नाही, चांगली कडक लक्ष्मी आहे। आता भेटला, याच्या पुढे भेटाल तर पहा। नंदू, राजा बाबू, हे पोरगी आवडली? मी पण हेच म्हणत होतो राजा बाबू की वहिनी छान आहे। ती नाही का श्रीधरची बहीण आहे ती। हो, मागायला जाऊन आई बाबाला घेऊन। ठीक आहे राजा बाबू, आपण जाऊ तुमच्या आई बाबाला घेऊन, आणि कसं नाही मागून ते 5। नंदू, ए नंदू। नमस्कार नमस्कार राजा बाबू। नमस्कार वहिनी। अजी, हा नंदू कुठं गेला? सकाळपासून दिसला नाही। आमचे बाथरूमला गेले आहेत। राजा बाबू, अरे नंदू, हे कावे तुझ्या लग्नाला तर 3च महिने झाले, आणि हे का दिसतात 9व्या महिना?
तसं कसं आहे, जरा फास्ट काम आहे आपल्या लग्नाला 3च महिने झाले असतील, पण आपण पहिले लग्न अगोदर प्रेम प्रकरण होता ना. आता जरा 3 महिने झाले आहेत, आता तुमचं लग्न होईल, आता पोरगी पाहायला जायचं आहे आपल्याला, तेव्हा आपण नंदू सबका बंधू चला. वहिनी चला ना तुम्ही पण. नाही नाही, तुम्ही यांच्यासोबतच जाऊन या ना. अजी चला ना, का होते. थांबा, तुम्ही रिक्वेस्ट करता तर येतो. नमस्कार पाटील, कसं काय. नमस्कार. नमस्कार जी. नमस्कार. 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 हा नमस्कार. 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 नंदू सबका बंधू. नमस्कार. श्रीधर, काय म्हणतो रे बाबा, सगळं ठीक आहे ना? हो साहेब ठाकूर, सर्व बरोबर आहे. मुलीला बोलवा. हो जी ठीक आहे, बोलावतो. मधू बाहेर ये. राजा बाबू वहिनी आली. दादा, मला या मुलासोबत लग्न नाही करणार. पण काऊन? मला गाडी ठोकणारा तोच होय. मी अशा अनपड गवारासोबत लग्न करीन का? मधू मोठ्यांसोबत असं बोलतात का? यांच्यासोबत असंच बोललं पाहिजे. मुली, तुला माझ्या मुलाशी लग्न नाही करायचं तर करू नकोस, पण माझ्या राजा बाबू बद्दल तरी असं वाईट बोलू नको. अहो, मुलगी नादान आहे, तिला काही समजत नाही. होय मुलगी चांगली आहे, पण थोडी तिखट आहे. चल सरस्वती, या पलीकडे या मुलीचं नाव सुद्धा करायचं नाही. चल चल. चला चला. वहिनी बघा, हीच मुलगी आहे ती वाली. बोलून द्या ना. चला चला, बोलून देतो. चल चला, जाणं का जाणं, काहीतरी विचार. थांबा ना. मधू, हे बघ, राजाबाबू काही वाईट नाही आहे, तुझ्यावर खूप प्रेम करतात ते. शिक्षण कमी आहे म्हणून काय झालं, खूप लोकांना मदत करतात ते. आमचे हे त्यांच्याकडेच लहानपणापासून आहेत. त्यांच्याकडे लहानपणापासून आहेत ते त्यांच्याकडे. हो, मला पण राजाबाबू खूप आवडतात. हो म्हण ना ग त्यांना. मी हो म्हणेन त्यांना, पण मला भीती वाटते. कसली ग, ते इथेच उभे आहेत, बोलवू का त्यांना? राजाबाबू, ओ राजाबाबू, इकडे या ना. हो येता वहिनी. काय वहिनी, आता बोलून घ्या, तुम्ही पण पसंत आहे हिला. हो का? आता तुम्ही बोलून घ्या, आम्ही आता चाललो. चला तुम्ही. तिशी तू का बरी नाही म्हटली मी जेव्हा तुला बघायला आलो तेव्हा? त्या दिवशी तुम्ही माझा ऍक्सिडेंट केला होता, त्याच्यामुळे मला राग आला. नाहीतर मी कधीचीच हो म्हटली असती. आठवण नाही तर का करीन, ब्रेकच नाही लागले. आणि मला पण माहित नव्हतं तू आहे म्हणून, मला वाटलं कोणी दुसरी आहे म्हणून ठोकून दिलं. भाऊ राजा बाबू आणि मधू तर बोलून राहिलेली. आता आपण जाऊ आणि ठाकूरला चढवू, शेती आपल्या नावाने करून टाकू. काय झालं? मधू आणि राजा बाबू आणि नंदू तिकडे गोष्टी करत आहेत. काय बोलता तुम्ही? होय, काल तर तिनं म्हटलं होतं की मी याच्याशी लग्न करणार नाही, हा अनपढ आहे. पण आज तर मी बघितलंय भाऊसाहेब, तिकडे राजा आणि नंदू आणि मधू गोल बोलून राहिलेले. बोलत तुम्ही होतोय. खरंच बोलता ना? खरंच आम्ही हो. बघितलाय. हो, आमच्यावर तुमचा विश्वास नाही? विश्वास आहे माझा, 100% विश्वास आहे. चल मागे.
ठाकूर जे काल झालं ते मला माहित नाही, पण फक्त मला तुझी आणि तुझी जमीन हवी आहे, जमीन, आणि ते मला पाहिजे, म्हणजे पाहिजे. काय बोलताय लखन? भाग्य काय झालं तुम्हाला? अरे तुम्ही प्रेमानं मला जमीन मागितली असती तर मी तुमच्या नावाने केली असती. मला काय धमकवता तुम्ही? ठाकूर मला ते तुझं काही ऐकायचं नाही आहे. मला फक्त आणि फक्त तुझी जमीन हवी आहे, जमीन. मेल्यांनो, आज काय झालं तुम्हाला? आजपर्यंत तुम्ही भावासारखे वागत होत्या ना. जमीन बाग बगीचा तुमच्या भरोशावर सोडले होते ना, आणि तुम्ही असे करता हे माहित नव्हतं आम्हाला. काय तुम्ही असे करता? आता राजाबाबूंना आणि नंदूंना माहित होईल तर तुमची अशी चटणी बनवून टाकेल. पाहिजे असेल तर तुमच्या नावाने आधी जमीन केली असती मी. तुम्ही माझ्या लहान भावासारखे आहात, पण तुम्ही काय करून आले हे तुमचं योग्य नाही. मी तुम्हाला आता काहीच देणार नाही. ते सगळं राजाबाबूचं आहे आणि ते त्यालाच मिळेल. हे बघ ठाकूर, ते मला राजा बाबू मला माहित नाही, पण तुझ्या सर्व जमिनीच्या या कागदावर मला साईन पाहिजे. साईन द्या, नाहीतर ठाकूर तुमची गर्दन कटली, समजायची कटली. तुम्ही काही करा, माझा वध करून टाका, पण मी तुम्हाला सही बिलकुल करणार नाही. हे बघा, सही करावं लागेल म्हणजे करावं लागेल. चल घ्या त्याला पकड. लखन आणि भागी ठाकूर साहेबांना घेऊन चालले. राजाबाबू आणि नंदूला सांगावं लागेल, पण सरस्वती काकू तर गावाकडे गेले आहेत, तर राजाबाबूला जाऊन सांगावंच लागेल. चला राजाबाबू राजाबाबू ठाकूर काकांना लखन आणि बागी घेऊन गेले. काय झालं? ओढत खूप जोरामध्ये घेऊन गेले. अबे नंदू, बेटा हाई नाही का? शिकारी के वक्त कुत्ता हगने जाता है, आता संडासले गेला. त्यांना बोलावं. चला. तो लाखान नाही का माझ्या बाबावर अत्याचार करत आहे. आपण आपल्याला जायला पाहिजे. काय झालं? काय लाखन आणि बागी ठाकूर काकांना सोबत घेऊन गेले ओढत. ठाकूर नाही देते का नाही? तुला काय वाटतं? मला तुझी जमीन, संपूर्ण जमीन पाहिजे. जमीन हवी आहे, पण ही बगीचा पण सुद्धा हवी आहे. या स्टॅम्प पेपरवर सही मारते का नाही ठाकूर? तू कितीही जोर जबरदस्ती केली तरीही शेत, जमीन आणि बाग बगीचे तुझ्या नावाने होणार नाही. माझा राजाबाबू येईल मला सोडवायला. तुझा राजा बाबूजी येणार नाही, मी त्यालाही पण खतम करून टाकू, आणि मी हे शेत हडपून माझ्या नावाने करणार हे लक्षात ठेव ठाकूर. कुत्र्या, मेल्या, नंदू आणि राजाबाबू येऊ दे, नाही चटणी करल तर येऊ दे फक्त त्याला. बागी ते दोरी घेऊन ये आणि बांध या झाडाने यांना सर्वांना. नाही, तुमचे तंगडे तोडल दोघांचे तर पहा. जा आणि रस्सी घेऊन ये. वगैरे मला सोडा. तू योग्य करत नाहीस लाखन. मेल्या आता तुम्ही, मेल्या कुत्र्या आहे, मेल्या. राजाबाबू हे चुप ठाकूर. अरे मी तुझ्या सौतेल्या भावासारखा सुद्धा असून तुम्हाला नोकरासारखं वागवलास ना. हे बघ, हे जमीन आणि ती पण जमीन आणि बाग बगीचा जर मी घेऊन माझ्या नावावर जर करणार नाही, आणि तो तुझा राजा बाबू त्यालाही पण संपवणार टाकून, आणि तुम्हाला सर्वांना मी संपवेन. बोलो त्या राजा बाबूला, कारण की नाव आहे माझं लखन. कर भला. हो बोला. अरे सही करते का नाही सांगितले? मी करणार नाही लखन. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी सही करणार नाही.
मान. चला चला चला. पहिली आहे, मार मार याला, मार राजा मार नंदू बाबू, तो बाबू याला मारा. मार. मेला मेला. अरे राजा भाऊ याला मारा. भाऊ 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 उठ 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 भाऊ उठ 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 भाऊ बागी बघ तुमच्या कर्माचे फळ बघ काय झालं. जमिनीसाठी तुम्ही वाद घातलेत. ही जमीन तर मी तुम्हाला कधीचीच दान केली असती. तुम्ही माझे होते परंतु तुम्ही काय केलं हे बघ. याचा परिणाम काय झाला. तुझ्या कर्माचे फळ तुला मिळाले. जैशी करणे पैशी पैशी भरणे. तुझ्या कर्माचे फळ तुला मिळाले. तर मित्रांनो, मी तुषार मडावी, मी राहुल चुंचवार आणि आमची सगळी टीम आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ येत आहोत. येत्या 2 ते 3 दिवसात हा व्हिडिओ रिलीज होणार आहे, तर बघायला विसरू नका. आमचा युट्यूबचा चॅनल आहे राहुल बी चुंचुवार. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.